जर सोडियमचा अणुअंक 11 असेल आणि सोडियमचा अणुवस्तुमानांक 23 असेल तर 2.3 ग्रॅम सोडियम मध्ये किती अणू येतील? Ca डायपॉझिटिव्ह आयन्स मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? नमस्कार मित्रांनो, मी चेडे सर करून आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करतो। जर आपण शिक्षक भरतीची आणि महा टीईटीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवर गणित, विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांचे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील, जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतील परीक्षेच्या दृष्टीने। तर मित्रांनो, ज्यांनी महा टीईटी पेपर 2 चा फॉर्म भरला आहे आणि गणित विज्ञान हा विषय निवडला आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक जे प्रश्न पेपरमध्ये दरवर्षी येतात अशा प्रश्नांची तुम्हाला तयारी करून देणार आहे। त्याला म्हणतो आपण मोल कन्सेप्ट, आणि त्यावर आधारित एक प्रश्न येतो आणि एक प्रश्न येतो मित्रांनो आयन्स बद्दल, जसं मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, या आयन्स मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात याबद्दल एक प्रश्न येतो। म्हणजे असे मिळून 2 प्रश्न येतात। या घटकाची जर तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी केली तर तुम्ही 2 गुण सहजपणे प्राप्त करू शकाल, याची मला खात्री आहे। तर चला मित्रांनो, सुरू करू आजचा व्हिडिओ। तर आपल्याला या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आधी एक मोल म्हणजे काय, म्हणजे मोल ही कन्सेप्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। त्याला आपण मोल संकल्पना असे म्हणतो। तर एक मोलचा अर्थ समजायचा काय मित्रांनो? मोल म्हणजे अणु मोजण्यासाठी वापरण्यात येणारे एकक। तसे आपण भाजीपाला मोजताना 1 किलो, 2 किलो असे एकक वापरतो। केळी मोजताना 1 डझन, 2 डझन या प्रकारे। पाणी मोजताना किंवा तेल मोजताना आपण किंवा दूध मोजताना लिटर वापरतो। त्याचप्रमाणे एखाद्या मूलद्रव्यात किती अणु आहेत हे मोजण्यासाठी मोल हे एकक वापरले जाते। तर सर्वात आधी आपण समजून घेऊ एक मोल या शब्दाचा अर्थ काय होतो। जर आपल्याला एक मोल जर काढायचे असेल तर आपल्याला त्याच्या आधी मास, गिवन मास आणि मॉलिक्युलर मास हे दिले असणे आवश्यक आहे। गिवन मास म्हणजे समजा तुम्हाला सोडियम दिलेला आहे, तुम्हाला समजा 10 ग्रॅम सोडियम दिलेला आहे, हे तुमचे वस्तुमान, हे म्हणजे सोडियमचे वस्तुमान झाले, ठीक आहे। आणि त्यानंतर मॉलिक्युलर मास म्हणजे अणुवस्तुमानांक। सोडियमचे अणुवस्तुमानांक किती आहे मित्रांनो? त्यासाठी आपल्याला अणुवस्तुमानांकासाठी आपल्याला अणुअंक माहित असणे आवश्यक आहे, म्हणजे मूलद्रव्यांचा अणुअंक। जसं आपण उदाहरण घेतलं सोडियमचा सिंबल आपल्या सर्वांना माहित आहे Na। या सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन्स असतात मित्रांनो आणि 11 प्रोटॉन, आणि त्यामध्ये 12 न्यूट्रॉन असतो। म्हणजे 11 अधिक 12 किती होणार? यामध्ये 23, म्हणजे 23 काय झाला त्याचा अणुवस्तुमानांक। तर आपण अणुअंक खाली लिहितो, याला आपण Z ने दर्शवतो, आणि वर लिहितो आपण अणुवस्तुमानांक, त्याला आपण कॅपिटल A ने दर्शवतो, ठीक आहे। तर कोणत्या मूलद्रव्याचा आपल्याला अणुवस्तुमानांक काढायचा आहे? जसं दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण ऑक्सिजनचं। ऑक्सिजन हा 8व्या नंबरवर आहे पिरियोडिक टेबल मध्ये, म्हणजे आवर्त सारणीमध्ये। त्यामुळे ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8, म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे मित्रांनो? 8 इलेक्ट्रॉन्स किंवा 8 प्रोटॉन्स आहेत। त्यानंतर न्यूट्रॉन सुद्धा त्यामध्ये 8च आहेत। काही मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखीच असते प्रोटॉन एवढी, आणि काही मध्ये वेगळी असते। नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, कोणत्याही मूलद्रव्यात प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते। बघा इथं 8 इलेक्ट्रॉन आहे आणि 8 प्रोटॉन आहे, त्यामुळे अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, म्हणजे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो। इथे सुद्धा सोडियम मध्ये 11 प्रोटॉन होती इथे, आणि तेवढेच किती होते? इलेक्ट्रॉन। म्हणजे जेवढे प्रोटॉन असणार तेवढेच इलेक्ट्रॉन। प्रोटॉन आपल्या सर्वांना माहिती आहे धन प्रभारित असतात, इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित आणि बाजूला आणि कक्षेत फिरत असतात। तर बघा ऑक्सिजन मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे आणि 8 न्यूट्रॉन आहे। जर आपण बेरीज केली न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जर बेरीज केली तर किती येणार मित्रांनो? 8 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन, म्हणजे किती येणार इथं? 16। त्यामुळे ऑक्सिजनचा अणुवस्तुमानांक किती आला मित्रांनो? 16, त्याला आपण कॅपिटल A ने दर्शवतो। अशा प्रकारे आपल्याला मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक माहित असणे आवश्यक आहे। आणि अणुवस्तुमानांक काढताना काय करायचं? त्यामध्ये जेवढे प्रोटॉन आहे, प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या हे दोघांची बेरीज करायची, तेव्हा काय मिळणार आपल्याला? A मिळणार। A म्हणजे अणुवस्तुमानांक। तर मित्रांनो, एक चांगली गोष्ट आहे की उदाहरण सोडवताना आपल्याला पेपरमध्ये अणुवस्तुमानांक आधीच दिलेला असतो, त्यामुळे ते काढण्याची गरज नाही, त्याचे टेन्शन घ्यायचं नाही। आता आपल्याला साधं सिंपल सोडवायचं आहे आणि मोल्स म्हणजे काय ते काढायचं आहे। आता बघा मित्रांनो, आपण एक उदाहरण घेऊ। इथे आपल्या सर्वांना माहिती आहे ऑक्सिजन मध्ये 8 प्रोटॉन आणि 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे हा झाला ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर, त्याला आपण अणुअंक म्हणतो। याला काय म्हणायचं? अणुअंक। आणि त्यामध्ये किती असणार? प्रोटॉन सुद्धा यामध्ये 8 आहे आणि इलेक्ट्रॉन सुद्धा किती आहे? 8 आहे। आणि यामध्ये न्यूट्रॉन सुद्धा किती आहे मित्रांनो? 8 आहे।
तर अणु वस्तुमानांकाचा अर्थ काय होणार, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन किती येणार, 8 अधिक 8 बरोबर 16. त्यामुळे ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास नंबर म्हणजे अणु वस्तुमानांक किती आहे, 16 आहे. त्याला आपण अणु वस्तुमानांक असे म्हणतो. इथपर्यंत क्लिअर सर्वांचं. आता बघा, आता अणु वस्तुमानांक 16 आहे याचा अर्थ काय होणार, 16 ग्रॅम ऑक्सिजन. अणु वस्तुमानांक 16 आहे याचा अर्थ काय होणार, इथला जे 16 आहे याचा समजा 16 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच होणार 1 मोल. किती होणार मित्रांनो, 1 मोल. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. जेवढा अणु वस्तुमानांक असेल तेवढा 1 मोल समजायचा. ठीक आहे, अणु वस्तुमानांक म्हणजेच 1 मोल. म्हणजेच आपल्याला जर ऑक्सिजनचा 1 मोल काढायचा असेल तर काय करावं लागेल मित्रांनो, त्याचे अणु वस्तुमानांक काढायचे. 16 ग्रॅम मिळाले आपल्याला. तसे 16 ग्रॅम नसते, ते 16 डाल्टन असते. त्याला आपण यू न डिनोट करतो. ठीक आहे, त्याला आपण यू न डिनोट करतो. तर 16 ग्रॅम ऑक्सिजन, द ग्रॅम मध्ये जर आपण त्याला एक्सप्रेस केलं त्याला आपण मोल म्हणतो. म्हणजे इथलं डाल्टन काढून जर आपण ग्रॅम लावलं तर 16 ग्रॅम ऑक्सिजन जर असेल तर त्याला काय म्हणायचं, 1 मोल ऑक्सिजन म्हणायचं. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण मित्रांनो. बघा, समजा आपण घेऊ सोडियमचं एक्झाम्पल. सोडियम बघा, सोडियमचा फॉर्म्युला, सोडियमचा सिम्बॉल काय मित्रांनो, Na. सोडियम मध्ये 11 प्रोटॉन असतात आणि 11 इलेक्ट्रॉन आणि त्यामध्ये 12 न्यूट्रॉन. म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन किती होणार, 11 अधिक 12 बरोबर 23. त्यामुळे सोडियमचा अणु वस्तुमानांक किती आला मित्रांनो, इथे 23. अणुअंक 11 आला, इथे अणुअंक 11 आणि अणु वस्तुमानांक किती आला, 23 आला. तर अणु वस्तुमानांक 23 आहे याचा अर्थ काय होणार, इथे अणु वस्तुमानांक 23 म्हणजेच काय होणार, 23 ग्रॅम सोडियम मध्ये 1 मोल असेल. म्हणजेच 23 ग्रॅम सोडियम जर आपण घेतलंय तर त्याला आपण काय म्हणायचं, 1 मोल. ठीक आहे, म्हणून 1 मोल म्हणजे आपण इंग्लिश मध्ये काय लिहू शकतो आपण याला, 23 ग्रॅम्स ऑफ सोडियम इक्वल टू काय लिहायचं, 1 मोल ऑफ सोडियम. म्हणजे सोडियमचे 1 मोल म्हणजे किती ग्रॅम होणार मित्रांनो, 23 ग्रॅम. ठीक आहे, तर एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर 50% तुम्हाला आता समजलं. आता फक्त आपल्याला काढायचं आहे, जर आपल्याला त्या मूलद्रव्याचे किंवा त्या रेणूचे वस्तुमान दिले असेल तर किती मोल आहे. जसं आपल्याला विचारलं 16 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे समजा 1 मोल होते, तर आपल्याला विचारलं 32 ग्रॅम ऑक्सिजन. 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे किती मोल होणार मित्रांनो, किती मोल होणार, काय करावं लागेल आपल्याला, किती ग्रॅम ऑक्सिजन दिलेला आहे, 32 ग्रॅम. ठीक आहे, 32 भागीला करा, 1 मोल म्हणजे किती होणार, 16 ग्रॅम. म्हणजे अणु वस्तुमानांक किती आहे, त्याचा मॉलिक्युलर मास किती आहे, 16 ग्रॅम. तर 32 ला 16 ने भाग द्या. त्यामुळे सूत्र कोणतं तयार झालं, 1 मोल बरोबर वस्तुमान भागीला अणुवस्तुमान म्हणजेच मास अपॉन मॉलिक्युलर मास. 16 1 16, 16 दोन्ही 32. म्हणजे किती मोल होणार मित्रांनो, 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे किती मोल झाले, 2 मोल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला मोल काढावे लागेल. आणि मोल जर तुम्हाला काढता आले तर पुढची संज्ञा आहे आपली ॲव्होगॅड्रो नंबर. म्हणजे काय, एक शास्त्रज्ञ होऊन गेला मित्रांनो ॲव्होगॅड्रो नावाचा. त्याने एखाद्या मूलद्रव्यामध्ये किती अणु आहे हे शोधून काढण्यासाठी एक नंबर दिली, म्हणजेच एक संख्या दिली. त्या संख्याला म्हणतो आपण ॲव्होगॅड्रो नंबर किंवा ॲव्होगॅड्रोची संख्या. ॲव्होगॅड्रो हा एक शास्त्रज्ञ होता म्हणून त्याला स्वतःला नाव देऊन टाकलं आणि त्याला डिनोट करताना आपण Na असे वापरतो. आणि एन म्हणजे नंबर आणि ए म्हणजे ॲव्होगॅड्रो. तर बघा मित्रांनो, ॲव्होगॅड्रोचा नंबर कोणता आहे. ॲव्होगॅड्रोने असे सांगितले की कोणत्याही मूलद्रव्यात 1 मोल म्हणजेच किती, त्यामध्ये किती ॲटम्स असणार, 1 मोल म्हणजेच त्यामध्ये असणार एवढे अणू, 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23. 10 टू द पॉवर 23 म्हणजे 10⁻23. हे किती असणार, Na. म्हणजे त्याला आपण Na म्हणतो. म्हणजे ही झाली ॲव्होगॅड्रोज नंबर. ठीक आहे, ॲव्होगॅड्रो एक सायंटिस्ट होता, त्याने नंबर शोधून काढली. तर त्याने असे सांगितले की हे जे ॲव्होगॅड्रो नंबर आहे 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 म्हणजे 6.022 022 गुणिले 10⁻23 एवढे अणू एका मोल मध्ये असतात. म्हणजे एवढे ॲटम्स एका मोल मध्ये असतात. समजा आपण उदाहरणार्थ म्हटलं 1 मोल, आता आपण बघितलं 1 मोल ऑक्सिजन किती असणार, 1 मोल ऑक्सिजन म्हणजे किती असणार,
16 ग्रॅम ऑक्सिजन, म्हणजे 16 ग्रॅम जर आपण ऑक्सिजन घेतला तर किती येणार 1 मोल, आणि 1 मोल म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन मध्ये किती असणार, किती त्यामध्ये अणू असणार 6.022 × 10⁻23. म्हणजे कोणताही घ्या तुम्ही, ऑक्सिजन घ्या, हायड्रोजन, नायट्रोजन, सल्फर, कार्बन, नायट्रोजन, कॅल्शियम, सोडियम, काही घ्या, 1 मोल म्हणजे किती असणार मित्रांनो, फक्त ही संख्या लक्षात ठेवायची तुम्ही. 1 मोल म्हणजे किती असणार 6.022 × 10⁻23 हे लक्षात ठेवायचं. आता समजा आपल्याला असं जर म्हटलं 32 ग्रॅम ऑक्सिजन मध्ये किती ऍटम्स असणार, म्हणजेच किती अणू असणार, तर असं जर आपल्याला विचारलं तर काय करायला लागेल मित्रांनो, बघा 16 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे किती होतं, 16 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल होतं, आणि 1 मोल मध्ये किती असणार ऍटम्स एवढे. आता मला सांगा 16 ग्रॅम मध्ये जर एवढे ऍटम्स असेल तर 32 ग्रॅम मध्ये किती असणार, 32 ग्रॅम मध्ये किती मोल आहे, आधी मोल काढू आपण. 32 ग्रॅम मध्ये किती मोल काढलं मित्रांनो आपण, 2 मोल. आता 1 मोल जर एवढा असेल तर 2 मोल किती असणार मित्रांनो, या संख्येला आपल्याला 2 ने गुणाकार करा. 2 × 6.022 × 10⁻23 याचा गुणाकार करायचा, आणि जेवढा गुणाकार येईल तेवढा गुणाकार ते येणार, आणि तेवढे अणू म्हणजे तेवढे ऍटम्स त्या मूलद्रव्यात राहणार किंवा दिलेल्या रेणूमध्ये राहणार. तर महाटीईटी मध्ये या प्रकारावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत ते बघू मित्रांनो आपण, आणि त्यानंतर अजून एक घटक बघू. त्यामध्ये आपल्याला डाय पॉझिटिव्ह दिले असतात, जसं कॅल्शियम प्लस आहे, मॅग्नेशियम प्लस आहे, त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत, ते सुद्धा आपण बघू. महाटीईटी पेपर 2 मध्ये या घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत. जर सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे, आताच आपण बघितलं, आणि अणुवस्तुमानांक 23 आहे, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर म्हणतो आपण त्याला, आपण ए ने दर्शवतो. तर 1 ग्रॅम सोडियम मध्ये किती अणू असतील, आता बघितलं आपण मित्रांनो 1 मोलची कन्सेप्ट. 1 मोल म्हणजे किती होणार मित्रांनो, अणुवस्तुमानांक. तर अणुवस्तुमानांक किती दिलेला आपल्याला 23. असे प्रश्न सोडवताना काय लक्षात ठेवायचं बघा, अणुवस्तुमानांक किती दिलेला आहे मित्रांनो 23 आहे, म्हणजेच 23 ग्रॅम सोडियम म्हणजेच काय होणार 1 मोल. जेवढा अणुवस्तुमानांक असेल तेवढे ग्रॅम जर घेतले तर आपण काय म्हणतो त्याला 1 मोल म्हणतो. तर आपल्याला विचारलं 1 ग्रॅम सोडियम मध्ये किती अणू असतील, तर आपण पहिले आधी मोल काढून घेऊ किती आहेत, आणि त्यानंतर आपल्याला समजेल की किती अणू असतील, ते अवोगॅड्रो नंबर वापरून ठरवू. बघा आता कसं करायचं. म्हणून सोडियमचे अणुवस्तुमान किती दिले आहे मित्रांनो, अणुवस्तुमान बरोबर किती दिले आपल्याला 23 डाल्टन. डाल्टन मध्ये असते पण त्याने दिलेलं नाही आहे, ठीक आहे, लिहिलं तरी चालते आपण. म्हणजेच 23 ग्रॅम सोडियम म्हणजेच किती होणार 23 ग्रॅम सोडियम बरोबर 1 मोल होणार, आणि आपल्याला किती ग्रॅम सोडियम दिलेला आहे इथं 1 ग्रॅम सोडियम मध्ये किती मोल असेल, आणि किती मोल नंतर किती अणू असतील आपल्याला कळायचं. बघा 1 मोल म्हणजे किती अणू असणार, आताच आपण बघितलं होतं. 1 मोल म्हणजे किती असणार 6.022 × 10⁻23 एवढे ऍटम्स असणार एका मोल मध्ये. जर आपण आधी मोलची संख्या काढून घेऊ, 1 मोल मध्ये एवढे असणार, तर आपण मोलची संख्या काढल्यानंतर तेवढ्या मोल मध्ये किती असणार हे आपल्याला काढावं लागेल. बघा आता कसं करायचं. म्हणून मोल बरोबर किती येणार नंबर ऑफ मोल्स, म्हणजे किती मोल यामध्ये आहे हे संख्या काढायची आपल्याला. म्हणजे मोलची संख्या बरोबर त्याला आपण नंबर ऑफ मोल म्हणतो. कसं काढतो आपण, जे आपल्याला वस्तुमान दिले आहे 1 ग्रॅम वस्तुमान आपल्याला दिलेले आहे, आणि 23 त्याचा अणुवस्तुमानांक आहे. म्हणजेच दिलेले वस्तुमान आताच आपण बघितलं होतं सूत्र, दिलेले वस्तुमान त्याला आपण म्हणतो मास, आणि भागीला अणुवस्तुमान. अणुवस्तुमान म्हणजे आपण काय म्हणतो ॲटॉमिक मास नंबर. दिलेले वस्तुमान भागीला अणुवस्तुमान, याच्यावर आपल्याला मोल्स काढता येईल किती आहे. बघा आता किती दिलेले आपल्याला 1 ग्रॅम सोडियम दिलेला आहे, तर आपण इथे लिहू 1 लिहू ग्रॅम मध्ये, आणि अणुवस्तुमान किती दिलेलं आहे आपल्याला 23, इथे लिहू आपण 23. 1/23, 1 ला 23 ने भाग देऊ किती येणार 23 0 0, 1 राहिला इथे पॉइंट दिला 10 झाले, 23 0 0, अजून इथे 10 झाले, इथला एक आपण आधी पॉइंट दिलेला आहे त्यामुळे 0 वाढू. तर मित्रांनो मी काही इथे भागाकार करत नाही आणि आपला टाइमपास करत नाही.
तर डायरेक्ट उत्तर लिहू आपण इथं 0.0434. पुढे सुद्धा उत्तर येणार, पण पॉईंट नंतर 4 अंक घेतले तरी चालेल मित्रांनो. तर किती आला, मोलची संख्या किती आली मित्रांनो, 0.0434. आता बघा काय करायचं, एवढे मोल आहे. आता सर आताच काही वेळा मी तुम्हाला शिकवलं होतं ॲव्होगॅड्रो नंबर बद्दल. म्हणजेच एक मोल म्हणजे किती होणार, एक मोल म्हणजे किती होणार मित्रांनो, 6.022 इंटू 10⁻23 एवढे काय असणार त्यामध्ये अणू, म्हणजेच एवढे त्यामध्ये ऍटम्स असणार. आपल्याला विचारलं किती अणू असणार, तर एक मोल मध्ये एवढे अणू असणार मित्रांनो. एवढ्या मोल मध्ये किती असणार, काय करावं लागेल आपल्याला, यानं या 6.022 इंटू 10⁻23 यासोबत गुणाकार करावा लागेल. जसं एक चॉकलेटची किंमत जर 5 रुपये आहे तर अर्ध्या चॉकलेटची किंमत किती असणार, 2.5 रुपये अशा प्रकारे. किंवा एक चॉकलेटची किंमत 5 रुपये आहे तर 10 चॉकलेटची किंमत काढायला आपण 10 ने गुणतो. त्याचप्रमाणे एक मोलची किंमत म्हणजे एक मोल मध्ये एवढे अणू असणार तर एवढ्या मोल मध्ये किती असणार, गुणाकार करावा लागेल. म्हणून किती मोल, एक मोल म्हणजे एवढे अणू आहे तर आपण मोल किती काढले, 0.0434. म्हणून इथे लिहावं लागेल 0.0434 एवढे मोल म्हणजे किती अणू असणार, या संख्येसोबत गुणाकार करा या मोलचा, म्हणजेच या मोलचा गुणाकार इथं करा. 0.0434 गुणाकारात काय करावं लागेल, ही ॲव्होगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻23 एवढे काय राहील, अणू राहील. आता याला सोडवू मित्रांनो. ऑप्शन मध्ये आपल्याला हे ऑप्शन दिलेलं आहे 4, पण आपलं उत्तर अजून आलं नाही, त्याला आपण सोडवू आपण. आता बघा 10⁻23 आपण असं लिहू, या दोघांचा गुणाकार करू आपण. आधी काय येणार, आता गुणाकार करत बसत नाही मी, आपला टाइमपास काही करत नाही फालतू. तर इथला गुणाकार जर केला आपण तर काय येणार मित्रांनो, 0 पॉईंट आहे त्यामध्ये 0 पॉईंट मध्येच येणार. कोणत्या संख्येला 0ला जर गुणला तर उत्तर काय आहे ते 0, पण 0 पॉईंट नंतर इथं संख्या आहे खूप साऱ्या, त्यामुळे एक्झॅक्टली उत्तर 0 नाही येणार, पण थोडं वेगळं येणार. तर काय येणार मित्रांनो, 4 अंक घेऊ आपण याचे. तर याचं उत्तर येणार 0.2613. 4 अंक घेतले तरी चालते, म्हणजेच 0.2613 आणि गुणाकार किती आहे, 10⁻23 एवढे अणू. आला का उत्तर मित्रांनो. बघा 0 पॉईंट कुठंच नाहीये. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, एक लिहिण्याची पद्धत आहे, त्याला आपण स्टँडर्ड मेथड म्हणतो. की कोणतीच पॉईंट संख्या लिहिताना म्हणजे दशांश संख्या कोणती लिहिताना एका अंकानंतर म्हणजे पहिलं जी संख्या आहे त्यानंतर पॉईंट द्यावा. आता तुम्ही म्हणता 0 नंतर तर पॉईंट दिला आपण, पण हे 0 म्हणजे एक संख्या नाही मित्रांनो, म्हणजे पूर्ण संख्या नाही आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, हा पॉईंट आपल्याला कुठे घ्यावा लागेल, 2 आणि 6 म्हणजे 2 आणि 6च्या मध्यात घ्यावा लागेल. तर आपण एक काम करू, इथला पॉईंट घेऊ 2 आणि 6च्या मध्ये, 2.613 करू, गुणिला 10⁻23 लिहू. आणि आता काय केलं आपण मित्रांनो, हा पॉईंट इकडे सरकवला म्हणजे काय केलं आपण, त्याला 10 ने गुणले, बरोबर आहे. 10 ने गुणले तेव्हाच पॉईंट इकडून इकडे जाणार, डावीकडून उजवीकडे एक घर. तर त्याला कॅन्सल करण्यासाठी, त्याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करू, सगळ्यांना 10 ने भागू. आलं लक्षात मित्रांनो. पाय इकडे चालू, इथला पॉईंट आपण इकडे घेतला, हा पॉईंट इथे घेतला 2 आणि 6च्या मध्ये. त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, 10 ने गुणले तेव्हाच पॉईंट इकडे जाणार. 10 ने गुणले म्हणून 10 ने भागावं लागेल. म्हणजे जसं आपण बॅलन्स तराजू इकडे 1 किलो असेल तर इकडे 1 किलो ठेवतो, त्याचप्रमाणे इथं 10 ने गुणलं अंशात तर छेदात सुद्धा 10 ने गुणावं लागेल. तर बघा आता याला सॉल्व्ह करू मित्रांनो. काय येणार, 2.613 गुणिला 10⁻23 अशीच राहील. हा 10⁻काहीच नाही म्हणजे किती असतो, 1 असतो. आणि छेदातला अंशात गेल्यावर काय होणार, 10⁻1 चिन्ह बदलते घातांकाच्या नियमानुसार. किंवा एक काम करा, इथं 10 एक वेळेस आहे, इथं 23 वेळेस आहे, तर एक वेळेस 10 जर कटले तर किती येणार इथं मित्रांनो, 22 वेळा राहणार. म्हणजे 10⁻ किती राहणार इथं, 22. जर आपण डायरेक्ट ऑब्झर्वेशन जर आन्सर काढला तर किती येणार, एवढं येणार. आता बघा मित्रांनो, आहे का उत्तर, 2.613 गुणला 10⁻22. यामध्ये उत्तर बघा, हे 6.0 आहे हे तर उत्तर येणार नाही, 1 पॉईंट हे सुद्धा नाही, 5 पॉईंट हे सुद्धा नाही. तर उत्तर कोणतं येणार मित्रांनो, हे. आता तुम्ही म्हणाल वेगळं आहे थोडं उत्तर. बघा 2.618 गुणला 10⁻22 आहे आणि 2.613 आलं आपलं, तर तेवढं चालून जातं मित्रांनो. पॉईंट नंतर जर 2-3 अंकानंतर थोडी संख्या फरक पडत असेल तर ते चालू होतं, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. जवळपासची संख्या कोणती आहे ऑप्शन मध्ये, ही आहे. त्यामुळे याचं उत्तर काय असणार,
हेच याचं उत्तर असणार. म्हणजे आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्याला अचूक उत्तर इथं लिहावं लागेल. तर अपेक्षा करतो मित्रांनो आपल्याला बरोबर समजले. चला बघू याच प्रकारचा अजून एक प्रश्न. बघा मित्रांनो, हा प्रश्न आलेला आहे 2019 मध्ये. टीईटी पेपर 2019, टीईटी पेपर 2 2019 पेपर 2 मध्ये आलेला आहे. ठीक आहे, विज्ञान विषय. तर काय दिलेला आहे मित्रांनो, कार्बनचा अनुक्रमांक दिलेला आहे 6 आणि अणुवस्तुमानांक दिलेला आहे 12. तर आपल्याला विचारलं आहे 2.4 ग्रॅम कार्बन मध्ये किती अणू असतील विचारलं. जसं आपण आता या आधी उदाहरण सोडवलं होतं तसंच हे सोडवायचं. बघा आता कसं करायचं. सर्वात आधी आपण मोल्स काढून घेऊ किती आहेत. म्हणून 1 मोल बरोबर आपल्याला दिलेला आहे अणुवस्तुमानांक किती आहे, कार्बनचा अणुवस्तुमानांक दिलेला आहे मित्रांनो आपल्या इथं 12, म्हणजे ऍटॉमिक मास नंबर दिलेला आहे 12. याला आपण डाल्टन म्हणजे यू लावू शकतो. आता मोल्स काढून घेऊ. किती होणार, मोल बरोबर मोलची संख्या बरोबर काय करतो आपण, जेवढे आपल्याला वस्तुमान दिलेले आहे, दिलेले वस्तुमान दिलेला आपल्याला 2.4 ग्रॅम, वस्तुमान भागीला अणुवस्तुमान हे सूत्र लावतो आपण आणि सोडवतो. बघा कसं करायचं. मग किती मोल होणार आहे, मोल बरोबर वस्तुमान दिलेले आपल्याला 2.4 ग्रॅम आणि अणुवस्तुमानांक आहे 12. तर काय करावं लागेल, तिथं आपण 2.4 लिहू आणि इथं लिहू 12. 12 1 12, 12 2 24. 2 तर येणार पण नुसते 2 नाही येणार मित्रांनो, पॉइंट मध्ये येणार. 12 0 0 आणि 12 2 24. त्यामुळे किती येणार, 0.2 येणार. तर मोल किती आले मित्रांनो, 0.2 मोल. आता आपल्याला माहिती आहे 1 मोल म्हणजे किती अणू असतात, म्हणून ॲव्होगाड्रोच्या सूत्रानुसार 1 मोल बरोबर किती अणू असतात मित्रांनो, 6.022 × 10⁻23 एवढे ॲटम्स म्हणजे एवढे काय असतात, अणू असतात. ठीक आहे. तर आपल्याला मोल किती काढले आपण, 0.2 मोल, म्हणजे 0.2 मोल बरोबर किती असणार, याला 0.2 न गुणाकार करा. 0.2 × 6.022 × 10⁻23 गुणाकार करा मित्रांनो. सरळ 0.2 चा गुणाकार यासोबत करा, सोबत आहे. पॉईंट नाही असं समजा आणि गुणाकार करा. 2 न गुणाकार करा. 2 2 4, 2 2 4, 2 0 0, 2 6 12. आता बघा पॉईंट कुठे द्यायचा, इथं पॉईंट नंतर 3 अंक, इथं 4 अंक, म्हणजे इथं पॉईंट नंतर 3 अंक आणि इथं 1 अंक, म्हणजे टोटल 4 अंक झाले. उजवीकडून डावीकडे 4 अंक नंतर 1 2 3 4, म्हणजे इथे येणार पॉईंट 1.2044 × 10⁻23 एवढे अणू. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. गेल्या 2 वर्षापासून अशा प्रकारचा प्रश्न पेपरमध्ये येत आहेत विज्ञानच्या. हा प्रश्न 2021 मध्ये आला होता, हा प्रश्न 2019 मध्ये पेपर 2 मध्ये, पेपर 2 2021 आणि इथं सुद्धा पेपर 2 2019. तर बघा कसं सोडवायचे, एकदम सोपं आहे. Ca2+ म्हणजे Ca डाय पॉझिटिव्ह म्हणतो आपण त्याला. या आयन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर, कॅल्शियम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात मित्रांनो, 20 इलेक्ट्रॉन. आता 20 इलेक्ट्रॉन असल्यामुळे कॅल्शियम म्हणजे कॅल्शियमचा अणुअंक 20 आहे. तर आपल्याला दिलेला आहे कॅल्शियम डाय पॉझिटिव्ह, म्हणजे कॅल्शियमवर काय लागलं मित्रांनो, 2 पॉझिटिव्ह चार्जेस असं दिलेलं आहे. बघा याचाच अर्थ काय होणार, Ca2+ म्हणजे काय होणार, प्लस प्लस. आता Ca++ काय, याचा अर्थ काय होणार मित्रांनो, प्लस कसा झाला, जेव्हा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देणार तेव्हा स्वतः काय होणार, पॉझिटिव्ह. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जे रेणूसूत्र कसे तयार करायचे, मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे मी की संयोजामध्ये कसं काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन तयार होते, आपण रॅडिकल्स म्हणतो त्यांना. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, म्हणजे तुम्हाला डिटेल मध्ये क्लिअर होईल कसं आहे. तर बघा कॅल्शियम डाय पॉझिटिव्ह आहे. आता आधी काय होतं मित्रांनो, इथं फक्त कॅल्शियम होतं. कॅल्शियमचा अणुअंक किती आहे, 20 आहे. म्हणजे आवर्त सारणीमध्ये पिरियोडिक टेबलमध्ये कॅल्शियम हा 20 नंबरवर आहे. तर आपल्याला इथं विचारलं आहे डाय पॉझिटिव्ह मध्ये किती इलेक्ट्रॉन असते. आता कॅल्शियमचा अणुअंक 20 आहे, त्यामुळे त्यामध्ये 20 इलेक्ट्रॉन आहे. पण आपल्याला काय विचारलं, कॅल्शियम 2+ यामध्ये किती इलेक्ट्रॉन असते.
ठीक आहे, हे विचारला. तर याचा अर्थ काय होणार मित्रांनो, प्लस प्लस हे 2 वेळा आले. 2 वेळा प्लसचा अर्थ काय होणार, कॅल्शियमने 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले, त्यामुळे त्याच्यावर 2 पॉझिटिव्ह चार्ज आले. म्हणजेच आपल्याला कॅल्शियम मधले जे 20 इलेक्ट्रॉन आहे त्या 20 इलेक्ट्रॉन मधून किती इलेक्ट्रॉन काढावा लागेल, 2 इलेक्ट्रॉन. म्हणजेच किती इलेक्ट्रॉन राहील, त्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन आता शिल्लक राहणार. त्यामुळे कॅल्शियम प्लस प्लस आयन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील मित्रांनो, 18 इलेक्ट्रॉन. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर. तर सरळ सरळ लक्षात ठेवायचं, जेवढे आपल्याला प्लस साईन दिलेले आहे तेवढे वजा करायचे अणुअंकामधून. तर सरळ आपल्याला भेटून जाईल की किती इलेक्ट्रॉन आहे. बघा आता, मॅग्नेशियम 2+ म्हणजे मॅग्नेशियम डाय पॉझिटिव्ह म्हणतो कोणाला, यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील. आपल्या सर्वांना माहित आहे मॅग्नेशियमचा अणुअंक म्हणजे झेड बरोबर किती आहे, 12. म्हणजे मॅग्नेशियम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे मित्रांनो, 12 इलेक्ट्रॉन. तसं इथे कॅल्शियम मध्ये 20 इलेक्ट्रॉन होते. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं आहे मॅग्नेशियम डाय पॉझिटिव्ह 2+ यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील. तर काय करावं लागेल मित्रांनो, Mg++ आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, या 12 मधून 2 वजा करावं लागेल. 2 का वजा केले, कारण इथे 2 वेळा प्लस दिलेला आहे. 12 मधून 2 गेले 10, म्हणजे किती इलेक्ट्रॉन असेल, 10 इलेक्ट्रॉन. ऑप्शन क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर. अशा प्रकारे खूप सोपं आहे मित्रांनो. गेल्या 2 वर्षापासून 19 आणि 21 2019 आणि 2021 मध्ये हा प्रश्न, या प्रकारचा प्रश्न आलेला आहे. तर या वर्षी सुद्धा येऊ शकतो. तर तुम्हाला सरावासाठी मी इथं काही गणित देतो, सरावासाठी मी काही एक उदाहरण देतो, ते सोडवा आणि जो उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांनाच सोडवता येईल. बघा, Al ट्राय पॉझिटिव्ह या आयनामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील हे तुम्हाला कळायचं आहे. किती इलेक्ट्रॉन आहे हा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो, होमवर्क. किती इलेक्ट्रॉन असतील, तर याचं उत्तर शोधून काढा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि या प्रकारचे प्रश्नाचा सराव करा. या प्रकारचा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा टीईटी पेपर 2 विज्ञान विषयात येणारा एक घटक अभ्यासला. मोल कन्सेप्ट म्हणजे काय आणि त्यावर आधारित प्रश्न कसे विचारतात हे बघितले. आणि त्यानंतर किती इलेक्ट्रॉन असतील या प्रकारचे प्रश्न सुद्धा बघितले. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढचा व्हिडिओ कशावर बनवायचा हे मला कमेंटमध्ये सांगा आणि या प्रश्नाचे उत्तर सुद्धा कमेंटमध्ये द्या. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर. धन्यवाद.